नमस्कार. आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपले दुसरेही एक चॅनल चालू होत आहे, ते म्हणजे रेसिपीचे. त्या चॅनलचे नाव उज्ज्वला होम स्टाईल कुकिंग असे आहे. तर त्या चॅनलवरती जाऊन सर्वांनी आपल्या छान छान रेसिपी बघा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करा. ही माझी सर्वांना अगदी कळकळीची विनंती आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आलेल्या जीवनामध्ये परमेश्वराचे नामस्मरण करावे, ध्यान करावे, ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी आणि सर्वात होता होईल तेवढे गोरगरिबांना अन्नदान करावे. अन्नदानातून खूप पुण्य प्राप्त होते. चारधाम केले एवढे पुण्य आपल्याला अन्नदानातून मिळते. आपल्या जीवनात परमेश्वराचे नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. परमेश्वराचे नामस्मरण करा, गुरु करा, परमेश्वराचे जास्तीत जास्त ध्यान करा, चिंतन करा आणि आलेल्या मानव जीवनात आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे परमेश्वराचे ध्यान. त्याचबरोबर परमेश्वराचे नामस्मरण करणे हेही खूप महत्त्वाचे आहे. मानव देह धारण करण्याचा उद्देशच तो आहे. ईश्वराचे नामस्मरण करावे, दान करावे, ध्यान करावे. दान धर्म केल्याने आपल्याला जास्तीत जास्त पुण्याची प्राप्ती होते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. उदाहरणार्थ नदीचे पाणी जसे संपत नाही तसे दान केल्यामुळे आपले पुण्य वाढत जाते, पण कधीही कमी होत नाही. सद्गुरूंना मनापासून शरण जा, सद्गुरूंचे नामस्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरु करा. या जगाचा बाजार 2 दिवसाचा आहे. अहंकार नको, गर्व नको. जे आपल्याला उलटसुलट बोलत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि जास्तीत जास्त आपले मन नामस्मरणामध्ये अडकून धरा. नामस्मरणामध्ये मन जर आपण अडकून धरले तर परमेश्वरच बघत असतो. कोण आपल्याविषयी चांगले बोलते, कोण आपल्याविषयी वाईट बोलते, हे सर्व परमेश्वरच बघून घेत असतो. त्यामुळे कोणाशी जास्त वाद घालण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण करावे. परमेश्वर हा सगळ्यांकडेच बघत असतो. म्हणून कबीर म्हणतात, गुरु दीक्षा घ्या. इकडे तिकडे वादविवाद करण्यात फिरण्यापेक्षा तू परमेश्वराचे नामस्मरण कर. तुला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आपण परमेश्वराचे मनापासून नामस्मरण करतो, जेव्हा आपण परमेश्वराचे अंतःकरणापासून परमेश्वराला आपल्या जवळ बोलवतो, त्यावेळेस परमेश्वर हा आपल्या जवळच असतो, त्यात शंका नाही. कबीर म्हणतात, जर जिवंत असताना तुम्ही सद्गुरूंपर्यंत गेले नाही तर आपण मेल्यानंतर सद्गुरू काय आपल्याला उपदेश करतील. जर तुम्ही मानव जन्मात आलेच आहात तर तुम्ही परमेश्वराचे ध्यान करा. परमेश्वराचेही तुमच्याकडे लक्ष असेल. परमेश्वरावर भरोसा ठेव, परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जी भक्ती कराल ती मनापासून करा. म्हणजे परमेश्वर तुमच्या बरोबरच आहे. आपल्या जीवनात चांगले घडणार असेल, वाईट घडणार असेल तर परमेश्वरच आपल्याला साथ देत असतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नामस्मरण आणि ध्यान. नामस्मरणात, ध्यानामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही. म्हणून तर म्हटलं जातं, जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवाची वस्ती. जिथे दया, क्षमा, शांती असते तिथे परमेश्वर हा गुप्त रूपे वास करत असतो. फक्त तो वरून आपल्याला दिसत नसतो. जिथे भाव असतो तिथे परमेश्वर असतो आणि जिथे परमेश्वर असतो तिथे संत पण येतात, कारण परमेश्वराला नम्रता जास्त आवडते. जिथे दया, क्षमा, शांती तिथे आत्मा मालिक माऊलींची वस्ती. जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवांची वस्ती. जिथे दया, क्षमा, शांती तिथे परमेश्वराची वस्ती. म्हणून संतांची सेवा करा, गुरुला वंदन करा आणि गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करा. गुरूंनी दिलेला उपदेश समजून घ्या आणि होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण करा. जे तुमचे गुरु असतील त्यांची मनापासून भक्ती करा.
परमेश्वर हा तुमच्या बरोबरच आहे. आणि जे गुरु असतील तुमचे त्यांना वंदन करा. मी माझ्या आत्मा मालिक माऊलींना अगदी मनापासून वंदन करते. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक. आज मानव जन्मात आपण आलोच आहोत, तर परमेश्वराची प्राप्ती करून घ्या. ध्यान करा. जी सेवा कराल ती मनापासून करा आणि होता होईल तेवढे नामस्मरण करा आणि परमेश्वराचे ध्यान करा. एवढेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगू इच्छिते. असा सद्गुरूंचा उपदेश हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. पुन्हा भेटू अशाच छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.